नक्की खूप भक्तिमय वातावरणामध्ये आज आम्ही ही सायकल वारीची सुरुवात आम्ही करणार आहोत आणि सर्व एकदम छान उत्साहाने इथे जमलेले आहात. आणि म्हणजे मला खरंच आनंद यात होतोय, की मी जात असताना आम्ही सर्वांना जात असताना जळगावकर आम्हाला इथे रिसीव्ह करण्यासाठी आलेले आहे. त्यामुळे त्यांचंही फार मी अभिनंदन करते. आणि ही आमची 4थी वारी आहे. ही जळगाव असोसिएशन सायकलिस्ट ग्रुपने ही वारी सुरू केली होती आणि आम्हा सारख्यांना इथे येण्याची संधीही मिळते आहे. यंदा माझं हे दुसरं वर्ष आहे आणि हे वर्ष मला विशेष म्हणून असं वाटतं, की महापौर म्हणून मी ही वारी करत आहे. त्यामुळे एक विशेष ह्या वर्षी महत्त्व मी ह्या वारीला देते आणि हे करत असताना आम्ही नेहमी जळगाव सायकलिस्ट ग्रुप पर्यावरणाचे संदेश आम्ही नेहमी देत असतो. तर यंदाच्याही वारीमध्ये आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे, की सीट बॉल्स आम्ही आमच्यासोबत घेतलेले आहे. प्लांटेशन्स आम्ही करणार आहोत आणि भरपूर उपक्रम आम्ही इथे करणार आहोत. मी सर्व आमचे सायकलिस्ट ग्रुप असतील, निलेश दादा असतील, सर्व ही जी ग्रुप आहे, पवार सर असतील, स्वप्नील दादा, कामिताई, सर्वांना धन्यवाद करते, की म्हणजे आम्ही जे व्यस्त शेड्यूलमध्ये आम्ही बिझी असतो, पण काहीतरी वेळ आम्हाला आमच्यासाठी, स्वतःसाठी, स्वास्थ्याकडे बघण्यासाठी मिळतो. सायकल चालवणे म्हणजे स्वतःचा निरोगी राहणे हा एक मोठा एक हे आहे, मंत्र आहे. त्यामुळे सर्वांचं मी अभिनंदन करते, की आम्हा जळगावकरांना इथे येण्याची ही संधी मिळते. आणि खरंच एक उत्साह वातावरणामध्ये आम्ही 3 दिवसामध्ये 485 किलोमीटरचा हा प्रवास आम्ही गाठत असतो. खरं म्हणजे हे 5वं वर्ष आहे. आमचा राम घोरपडे सर आणि सखाराम ठाकरे सर यांनी पहिल्या वर्षी दोघंच जण हे गेलेले होते आणि त्यांनी ही सुरुवात केलेली आहे. त्यांचं पहिलं वर्ष झालेलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे सगळ्यांनी मिळून आम्ही गेलेलो होतो. आता आमचा इथून जळगावहून नेरीवरून बर्दापूरवरून अजिंठ्यावरून संभाजीनगरला आमच्या इथं मुक्काम आहे. त्याच्यानंतर मांजर सोंब्याला मुक्काम आहे आणि तिसरा मुक्काम डायरेक्ट याला आहे. कुणाला रस्त्यात त्रास होणार याची काही काळजी घेण्यासाठी आपण काही आपल्या टीम मध्ये ऑलरेडी 3 डॉक्टर सुद्धा आहेत. त्याच्यानंतर आपल्या व्हेकल्स राहतील, आयशर राहतील, नंतर टेम्पो ट्रॅव्हलर वगैरे पण राहणार आहे आणि सोबत फर्स्ट एड